महाराष्ट्राला हादरून सोडलेलं आहे. आता या महापुरातील वेगवेगळे विषय समोर यायला लागले आहेत. महाराष्ट्रभरातून मदत या पूरग्रस्तांना येते, मात्र विशिष्ट लोकांपर्यंत ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आज दिग्रस भागामध्ये ज्यावेळेस मी पाहिलं तर त्यावेळेस अजूनही घरं ज्यांची पाण्याखाली आहेत अशी हरिजन वस्ती आहे आणि त्या हरिजन वस्तीतील महिला आपल्यासोबत आहेत. एकंदरीत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली आहे का हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव दिग्रजचं माहेर आहे. माझं नाव सुशीला विष्णू काटे. मी दिग्रजमधली माहेरवासी नाही. मला दिले महिषामध्ये, मी तिथेच राहते. पण जी काय अशी मदत येते का नाही ते आमच्या हरिजन वस्तीपर्यंत येऊच देत नाही. असे वैशिष्ट्य जातीचे सगळेत ना, सगळे तेच आतल्या आत घेतात. कारण आमची वस्ती कशी स्टँडच्या मागं आहे, त्याच्यामुळे आमच्यातली कोण येऊच देत नाहीत आत्तापर्यंत. काय बी येऊन दे, पण आमच्या वस्तीपर्यंत येऊच देत नाहीत. पण असं का म्हणते मी, तुमच्या वस्तीत अजूनही पाणीच आहे? पाणीच आहे आमच्या वस्तीत. तुम्ही अजून जाऊ शकत? अजून आम्ही जाऊ शकत नाही. पाक घर पूर्णपणे बुडलेले, आमच्या घराच्या वरती पाणी होत, त्याच्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही. आमची मुलं लहान लहान, लाईट नाही, आता तिथं पाणी नाही, आम्ही आता कसं जाणार तिथं? घरामध्ये सगळं नुकसान झालेलं आहे साहेब. काहीच नाही आता. पण अद्यापर्यंत जी मदत येते तुमच्या गावामध्ये भरपूर मदत येते पण आमच्यापर्यंत नाही ना पोचलेली अजून. आम्हाला इकडे येऊन ठेवले, आमच्यापर्यंत अजून कुठलीच मदत पोचलेली नाही. मग तुमच्या गावात जी मदत येते तुमच्यापर्यंत येतच नाही आमच्यापर्यंत. मावशी आहे तिथं, तुम्ही देखील हरिजन वस्तीत राहता. तुमच्यापर्यंत अजून जिथपर्यंत जी पलीकडे आहे तर तिथपर्यंत जायला वाटलं नाही? स्वतः जाऊन बघितलं? मदत वगैरे काही येते का? काय 1 रुपयाची मदत कोणाची नाही. आम्ही आहे असं आहे, घर सगळं सोडून हा या कपड्यावर पळून आले. गावातून कोणाचे फोन येत नाहीत का तुम्हाला? काय नाही. तुमच्या गावात बऱ्यापैकी मदत येते आता, की त्यांनी फोन करून सांगितलं नाही तुम्हाला? कुणाच नाही, काहीच नाही. तुमचं घर कुठं होतं? आता तुम्ही बघून आला तीच की वस्ती. ती सगळी वस्ती? हा, दत्तात्रय काठे तुमच्या संगी होताच की, तोच माझा मुलगा. सगळे बोलले, आमचं काय राहिलेलं नाही, बाग शिल्लक काहीच राहिलेलं नाही. सगळं उद्ध्वस्त झाले, आमचं काय राहिलं नाही. रडू नका आई, रडू नका. सगळं व्यवस्थित होईल, लोक मदत करतायत. आता इथं आल्यापासून तर आमची शिस्त व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे. तासगावच्या लोकांनी भरपूर आम्हाला मदत केली, जेव्हा खायला व्यवस्थित केले, त्यांच्या खूप खूप आभारी आहे. पण तुमच्या गावात जी मदत येते ती मिळतच नाही आम्हाला. आमच्या पात्र पोचतच नाही आहेत. गावातले लोक गावातच दाबतात, आम्हाला देतच नाही. अजून एक गावातले एक सुद्धा एकाचाही माणसाचा फोन नाही, काहीच सांगितलेलं नाही अजून आम्हाला. तुम्ही पण तिथेच राहतात? हा, तिथलेच. काही गावात मदत येते वगैरे, तुम्हाला घरी घेऊन जा वगैरे अजून कोणीच सांगितलेलं नाही आम्हाला. मदत दिली जात नाही. तुमचं घर अजून? घर स्टँडच्या मागं चिचाच्या खालीच आहे बघा. ही सगळी तिथलीच आहेत. आम्ही सगळे तिथलेच आहे. आज सगळं पाण्यात आहे सध्या? होय, आज सध्या पाण्यातच आहे. पाहिलेलेच आहे. अजूनही होडीने जावं लागतं ते? होय. आणि घर पाण्यातच आहे? घर पाण्यातच आहे. सगळं पूर्ण काहीच राहिलं नाही. काटे समाजात सगळी लहान लहानच घर आहेत नाही, सगळीच पाण्यात आहेत. अजून पण आम्ही तिथं जाऊ शकत नाही. आणि तुम्हाला जमिनी वगैरे आहेत का तिकडे? जमीन 10 गुंठ आहे, पण आता काय करणार आहे, ती शेतकऱ्यांचं कर्जमाफ म्हणणार आहे. पण शेतकऱ्यांचं कर्जमाफ काय, एकराच्या पुढच्या माणसांचंच कर्ज असतंय आणि मोठ्या लोकांचंच कर्जमाफ होतंय. तुमचं कर्ज? आमचं कर्जमाफ होत नाही ना, आम्हाला मिळतच नाही ना. आम्ही काय करतोय, फायनान्स कंपन्या काढतोय. आता ती आमचं गट चालूच आहेत, ते तर आम्हाला माफ व्हावं ना. आता आम्हाला काय आणि जी गावात मदत येते ती तुमच्या? अजून आम्हाला कोणीच फोनच केलेला नाही गावातल्या माणसाने. आम्ही आता आहे तासगावमध्ये. ताई, तुमचं नाव? शोभा जयसिंगसाठी. तुमच्या गावात मदत येते? नाही, अजून काय पोचली नाही आमच्याबद्दल. मला नाही पोहोचली? नाही, अजून पाण्यातच घर आहे. गावाच्या पलीकडच्या बाजून घर आहे ती तुमची? हां, तेच की. हां, ती त्यांच्या मागं आहेत ना, ते आमची घर आहेत सगळे. मदत आम्हाला कसली झाली नाही अजून. काय आम्ही बचत गट काढून अजून वरीस पण झालं नाही घर बांधून. तुम्ही कर्ज काढून बांधलंय? होय. ते आम्हाला माफ हो, एवढेच आमचं हे आहे. होय, ती काढूनच काही केलं तर आमच्याकडेच होत नाही कर्ज. आता सध्या समजा तुमचं सगळं जे साहित्य गेलेलं आहे त्यासाठी वेगवेगळे कपडे येत आहेत, भांडी येत आहेत गावामध्ये, तर ते भांडी वगैरे जे आहे ते मिळत नाही असं? अजून नाही, आम्ही इथंच आहे ना.
अशी हां होय. तर एकंदरीत अशी परिस्थिती आहे. इथं काका आहेत, काकांशी बोलूया आपण. काका तुम्ही इकडे आहेत, तर इथून गाव किती किलोमीटर आहे? इथनं काहीतरी नांदरापासून नांदर ते मोजे टेकरू 4-5 किलो 5-6 किलोमीटर होईल 5-6 काय अशी परिस्थिती पण झाली की- गावात आता भरपूर साहित्य आलंय. आम्ही त्या साहित्याबरोबर सोबत गेलो होतो. बरं तर ते वाटलं जातं पूरग्रस्तांसाठी आणि बरं. पूरग्रस्त तर तुम्ही इकडे आहेत. मग आता आम्ही अजून आमच्या इथून सुटणूकच नाही झालेली हो. हा. आता केव्हा होईल की आता उद्याच्या आणि मग लावून ते साहित्य तुम्हाला मिळतंय का? मिळेल की आता मिळालं तर मिळालं नाही तर नाही असं होऊन कारण बसणार. तिथं वाटलं जातंय हो. सध्या, आज वाटलं जातंय. मग तुम्हाला मिळतंय का? नाही मिळालं तुम्हाला काही फोन वगैरे आले का? साहित्य नाही 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 वगैरे अजिबात आलंय? नाही अजिबात नाही. आमच्या लोकांचा हर्जन समाजांचं का नाही अजिबात वासपूस करू शकत नाहीत. मी चांभाराचा ही सगळं काटे कंपनी आहे काय कोणाची दाद फिरा तिथं समाज घेऊ शकत नाही. म्हणजे काय करू शकत नाही? दाद फिरात घेत नाहीत हो. तिथपर्यंत पोहोचू शकत पोहोचू शकत नाही. काय करायचं आम्ही गरिबांनी सांग पाक आमचा सप्पा राम झाला आहे सगळा पाक. सगळं तुमच्याकडे पाण्याचं. गहू तांदूळ सगळं पाक कमरेवढं पाणी घरात. बायको एकीकडे तर पोरं एकीकडे तर मी एकीकडं असं कंडिशन झालेलं आहे. अजूनही पण आता इथनं आता उद्या आम्हाला पाठवून दिलं तुम्ही त्या लोकांनी तर मग आम्ही उद्या जातो घराकडे त्या सोनार वातावरणात चालत राडेतनं जायला पाहिजे आम्हाला. आणि इथून गेल्यानंतर काय करणार? काय ते लोड झाड घरात आहे की साप किरडं येऊन बसलेली आहे ती त्यांची झडती घ्यायला पाहिजे. घाण वास मारले आता तिथं काय आता जवळजवळ एक 8-10 दिवस झालं पाणी येऊन घरात असं कंडिशन झालं आहे सगळं. तर एकंदरीत जर पाहिलं तर परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातून जो मदतीचा महापूर येतो आहे या पूरग्रस्तांसाठी, तर मी स्वतः तिकडे गेलो होतो. आज तुम्ही पाहिलं असेल ट्रॅक्टर भरून त्या गावामध्ये साहित्य दिलं. आणि ज्यावेळेस ह्या माणसांना इथे आल्यानंतर विचारलं गावामध्ये साहित्य आलं आहे त्याचं वाटप होणार आहे, तुम्हाला काही फोन वगैरे आलेत का? दररोज साहित्य वाटप होतं आहे, जे येतं आहे पाणी, साड्या वगैरे वाटल्या जातात. तर आणि ज्यावेळेस फिरत असताना माझ्या लक्षात आलं की या बाजूला शाळेच्या एका बाजूला हरिजन वस्ती आहे आणि हरिजन वस्तीवरती जाण्यासाठी मार्ग नाही आहे. त्यामुळं ह्या हरिजन लोकांना विचारलं तुम्हाला काही मिळालं आहे का? कारण ते तासगावमध्ये राहतात आणि ती जी साहित्य आहे ते गरजूवंत आहेत, त्यांना मिळणं गरजेचं आहे. गावाचा साधारण 40% ते 60% भाग पाण्याखाली आहे आणि पाण्याखाली भाग असलेल्या भागामध्ये ही हरिजन वस्ती आहे. तलाठी मॅडमनी माझ्याशी बोलताना सांगितले की हरिजन वस्ती आणि काही वस्तींची नावं सांगितली, त्याच्यामध्ये ही वस्ती होती. त्या वस्तीपर्यंत अद्यापपर्यंत मदत पोहोचलेली नाही. मदतीचा महापूर महाराष्ट्रातून येतो आहे आणि हा महापूर ज्या गरजावंत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं सध्या तरी गरजेचं आहे.